येत्या काही महिन्यामध्ये होणाऱ्या ठाणे महापालिका निवडणुकीसाठी पालिका निवडणूक विभागानं प्रारूप मतदार याद्या सुद्धा जाहीर केल्या आहेत आणि या याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप करत मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सोमवारी पालिका मुख्यालयात धडक दिली। यावेळी जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारलाय। यानंतर अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी शिष्टमंडळाला भेट देत त्यांच्याशी चर्चा केली। त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं पालिका मुख्यालयात काही काळ गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं। कसं होईल म्हणून तर त्यांच्या अंगावर त्या प्रभागाच्या याद्या आणि रचना फेकून आलो ना आम्ही लोक। परंतु यांच्याकडे कुठलीही उत्तरं नाहीत। हे निर्लज्ज माणसं आहेत आणि ही माणसं तुम्ही यांच्या कानाखाली मारा, त्यांचे कपडे फाटा, यांना काळं फासा, यांना काही होत नाही। यांना ह्यांच्या ज्या मालकांनी जे काम सांगितलंय ते उत्तमरित्या पूर्ण करतात। ज्यांची नावं वगळलेली आहेत, म्हणजे ज्यांनी विधानसभेला मतदान केलं त्यातली अनेक नावं आता महापालिकेला नाही आहेत आणि अनेक नावं अशी आहेत की जी अचानक वॉर्डात आली। म्हणजे मला एक सांगा, ठाण्यात 16,49,000 मतदार होते, आता 4.5 लाख मतदान वाढलेत। कुठून आले 4.5 लाख लोक नवीन मतदान करायला? यांची नावं कोणी घुसवली? ही सगळी पाहता बघा, एक तुम्हाला मी सांगतो, कॅल्क्युलेशन निवडणुकीचं असं आहे की आम्हाला 8-8,500 मतं पडतात, निवडून येणाऱ्याला 9-9.5 मतं असतात, 1,000-1,500 मताने निवडणुकीचा रिझल्ट लागतो। ही जी काही 1,000-1,500 मतांनी हे निवडून येतात ना, ती ही बाहेरनं आणलेली बोगस नावं आणि त्यांच्या जीवावर हे मागील अनेक वर्षापासून निवडून येऊन आम्ही ठाण्याचे मायबाप आहोत असं दाखवण्याचा जो प्रयत्न काही लोक करतायत तो चुकीचा आहे। याच्यामुळे चांगले कार्यकर्ते जे 5-5 वर्ष लोकांची कामं करतात, मेहनत करतात, लोकांमध्ये जातात, लोकांची कामं करतात आणि अशी मुलं मग या अशा बोगस मतदानांमुळे निवडणुकीमध्ये पडतात आणि मग चांगला उमेदवार वॉर्डाला मिळतच नाही। कोणाची तरी बायको जी कधी रस्त्यावर आलेली नसते, जिचं काही राजकारणाशी संबंध नसतो, ती नगरसेवक होते आणि 5 वर्ष ती घरात बसून राहते। त्यामुळे त्या वॉर्डाची वाट लागते। माझी मतदारांना पण विनंती आहे, चिन्ह पाहू नका, काम करणाऱ्या मुलांना संधी द्या, नाहीतर तुमच्या शहराचा वाटोळा होईल एवढं नक्की। मतदारांच्या फायद्यासाठी आता निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत, त्यांनी उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या काळामध्ये मनसेचा कशाप्रकारचा पाठिंबा असेल? नजीब जमील हा आमचा सगळ्यांचा पदाधिकारी पेक्षा जास्त मित्र होता, एक प्रामाणिक कार्यकर्ता होता। राबोडी भागामध्ये तिथल्या गरीब माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी मागील अनेक वर्ष काम करत होता। जर आमच्या जमीलची बायको उभी राहणार असेल तर मी सन्माननीय राजसाहेबांना विनंती करीन की त्याच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना उमेदवार देणार नाही।